वळतोय पुढच्या अपडेटकडे। गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। अशातच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। आगामी विधान परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारलाय। आणि हा प्रश्न विचारल्यानंतर माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कधीही तडजोड करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच 2028 ची निवडणूक कशी लढायचं हे मला निश्चितपणे माहिती आहे असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कधीही अशा पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही। मला निवडणूक 2028 ची कशी लढवायची हे निश्चितपणे कळतंय, कारण की मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या 5.5 लाख शेतकऱ्यांची संस्था ही कुणाच्या ताब्यात असली पाहिजे, एक विचाराच्या ताब्यात असली पाहिजे, ही भूमिका माझी या ठिकाणी आणि म्हणून शेतकरी विमुख कारभार करणं ही माझी प्रायोरिटी असणार आहे।